Good morning, all of you. In previous lecture, we have discussed about the M phase. M phase म्हणजे काय याच्याबद्दल आपण मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं. सो सध्या तुर्तास मी माझा वेबकॅम ऑफ करतो. सॉरी, वेबकॅम ऑफ केला तर मला समजणार नाही डिस्कनेक्ट झालो की नाही. ओके, लेट इट बी. फक्त काही प्रॉब्लेम आला तर मला सांगायचं. ओके, कारण की इथे स्क्रीनवरती चॅट बॉक्स दिसणार नाही. आता आपण फुल स्क्रीन बघतोय तर. सो मागच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं होतं यम फेज बद्दल. यम फेज ची प्रो फेज, मिडल प्रो फेज बद्दल आपण शिकलो होतो. मिडल प्रो फेज बद्दल आपण तिथपर्यंत आपण शिकलो होतो. सो मायटोसिस कुठे होते आपण म्हटलं होतं, मायटोसिस ऑकर्स इन दी ऍक्टिव्हली डिवायडिंग सोमॅटिक सेल्स. मेजरली मायटोसिस ऑकरली इन दी सोमॅटिक सेल्स. जर्म सेल्स मध्ये काय होतं, मग जर्म सेल्स मध्ये होतं मिओसिस. स्टेम सेल्स मध्ये सुद्धा मायटोसिस होऊ शकतो. At the time of division, at the time of organism formation, the mitosis is highly active. So in plants, root tip आणि shoot tip मध्ये मायटोसिस ही खूप जास्त ऍक्टिव्ह असते. मायटोसिस मध्ये काय करायचं असतं आपल्याला, की इक्वेशनल डिव्हिजन आपल्याला करायचं असतं. म्हणजे मायटोसिसच्या एस फेज मध्ये डीएनएचं रेप्लिकेशन होईल, डीएनएचा अमाऊंट डबल होईल, तिथे डीएनएची कॉपी होईल आणि ती डीएनएची कॉपी झाल्यानंतर आपल्याला त्या सेलमध्ये, त्या स्पेसिफिक सेलमध्ये इक्वेशनली डिवाइड करायचं असतं, इक्वली डिवाइड त्यांच्यामध्ये करायचं असतं. सो मायटोसिस इज द मोस्ट ड्रामॅटिक फेज ऑफ द सेल सायकल. मायटोसिस म्हणजे काय, एक ड्रामॅटिक फेज आहे सेल सायकल मधली. आपण का बरं म्हटलं आपण याला ड्रामॅटिक फेज आहे म्हणून, बिकॉज इट इज बेस्ट विजिबल अंडर मायक्रोस्कोप. बाकीच्या स्टेजेस आपण प्रॉपरली बघू शकत नाही. इथे आपला डीएनए पूर्णपणे कंडेन्स झालेला असतो क्रोमोझोम मध्ये, आपल्याला दिसतो. स्टेनिंग केल्यानंतर, सेलला स्टेनिंग केल्यानंतर मायक्रोस्कोप मध्ये आपण मायटोसिसची स्टेज जी आहे, ती मायटोसिसच्या व्हेरियस स्टेजेस ज्या आहेत त्या विजिबल करू शकतो आणि प्रत्येक सेलला आपण डिफरन्शिएट करू शकतो. सो पॅरेंटल आणि डॉटर सेल्स यांच्यामध्ये काय होतं, की सेम होतं. फ्रॉम वन पॅरेंट टू इक्वल, त्यांची एक्झॅक्ट सिमिलर कॉपी आपल्याकडे दोन डॉटर सेल्स मध्ये तयार होते. यालाच आपण इक्वेशनल डिव्हिजन असं म्हणतो. आणि डॉटर सेल्स आणि पॅरेंट सेल्स आर जेनेटिकली सेम. सो इट इज कंटिन्युअस अँड ट्रान्झिशनल प्रोसेस. कोणत्याही प्रोसेसमध्ये, या प्रोसेसमध्ये प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज आणि टिलोफेज या चारही प्रोसेसमध्ये कोणत्याच प्रकारचा गॅप नसतो. एक प्रोसेस झाल्यानंतर आपली दुसरी प्रोसेस ही कंटिन्युअसली चालू असते. खाली आहे का? Okay, we'll continue. So it is continuous and transitional process. There is a no gap between the each and every space. म्हणजे एक आपण फक्त आपल्याला विजिबली काही स्टेजेस डिफरन्शिएट झाल्या म्हणून आपण डिफरन्शिएट केली मायटोसिसची वेगवेगळ्या स्टेज, प्रोफेज, मेटाफेज, अॅनाफेज, टिलोफेज. आपल्याला प्रत्येक स्टेजमध्ये काहीतरी डिफरन्शिएशन दिसलं, त्याच्यामुळे आपण प्रत्येक स्टेज ही आपली डिफरन्शिएट केली. ऑल्सो कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल डिव्हिजन. सोमॅटिक सेल्स मध्ये होतं म्हणून सोमॅटिक सेल डिव्हिजन म्हटलं. त्यालाच आपण इक्वेशनल सेल डिव्हिजन सुद्धा म्हणतो. ड्युरेशन ही जनरली व्हॅरीज होते फ्रॉम 30 मिनिट्स टू 3 hours and it varies from species to species. So from zygote embryo to organogenesis, cell can differentiate, and this differentiation is takes place by the mitosis, because all of the cells in this organogenesis are somatic cells. So there are four stages of mitosis. We can differentiate mitosis into four stages. The first and longest phase is prophase, then that of metaphase, then carry forward to the anaphase, which is shortest phase, and last phase is a telophase. And after the telophase, we have to divide the cytoplasm of the cell, and that stage is called as cytokinesis, which are the different concepts. सो प्रोफेज बद्दल शिकलो होतो आपण. प्रोफेज मध्ये म्हटलं होतं आपण, की बा सुरुवातीला आपल्याकडे काय असतो, एक अस्ताव्यस्त झालेला डीएनए आपल्याकडे असतो. प्रोफेज मध्ये म्हटलं आपण, की सुरुवातीला आपल्याकडे एक अस्ताव्यस्त झालेला, एक डिफरन्शिएटेड, एक वेगळा डीएनए, सेपरेटेड क्रोमोझोम्स आपल्याकडे असतो. मग त्या सेपरेटेड क्रोमोझोम्सला प्रोफेज मध्ये एंटर झाल्यानंतर तिथे क्रोमॅटिन थ्रेड्सचं फॉर्मेशन होते. म्हणजे काय असं होतं, की हे जे थ्रेड्स आहेत ते एकत्र कंडेन्स होतात, एकत्र गुंडाळल्या जातात. सेम कॅरेक्टरचे सेल्स, थ्रेड्स एकत्र येतात आणि त्यांचं कंडेन्सेशन होते. त्यांचं कंडेन्सेशन झाल्यानंतर एक सेंट्रली कंडेन्स स्ट्रक्चर तिथे तयार होते. त्या स्ट्रक्चरला म्हटलं आपण सेंट्रोमियर. सो G1 as G2, G2 नंतर सगळ्यात प्रोसीड होणारी स्टेज कोणती आहे, प्रोफेज आहे. सो प्रोफेज इज डिवायडेड इंटू द थ्री मेजर स्टेप, दॅट इज अर्ली प्रोफेज, मिडल प्रोफेज अँड लेट प्रोफेज. आता तुम्हाला माहिती आहे की सेल सायकल मध्ये आपण सुरुवातीला काय शिकलो,
G1 स्टेज शिकलो, G2 स्टेज शिकलो, त्यानंतर G1S, त्यानंतर G2, त्यानंतर आपली होते यम फेज चालू. आता यम फेज मधली सुरुवातीची फेज आहे आपली प्रो फेज. सो प्रो फेज इज फर्दर डिवायडेड इंटू अर्ली प्रो फेज, मिडल प्रो फेज अँड लेट प्रो फेज. सो अर्ली प्रो फेज बद्दल आपण बघितलं होतं मागच्या वेळेस, की अर्ली प्रो फेज मध्ये काय होते, की क्रोमॅटिन रेटिक्युलम म्हणजे जे अस्ताव्यस्त झालेले क्रोमोझोम्स आहेत, डीएनएचे तुकडे, डीएनए आहे, त्याचं काय होतं, कंडेन्सेशन होतं, त्याचं काय होतं, स्पायरलायझेशन होतं आणि ते कंडेन्सेशन झालेले क्रोमोझोम कॉपीड थ्रेड एकमेकांच्या जवळ येतात. एकमेकांच्या कॉपी, एकमेकांसोबत अफिनिटी असते आणि तेच कॉपी आपल्या एकमेकांच्या जवळ येतात. त्यानंतर आपण डिस्कस केलं मिडल प्रोफेज. सो मिडल प्रोफेज मध्ये काय होते, जे काही क्रोमोझोम कंडेन्स झाले त्यांचं आणखी कंडेन्सेशन होतं आणि त्यांचं लॉन्जिट्युडिनल स्प्लिटिंग होतं. आता लॉन्जिट्युडिनल स्प्लिटिंग मध्ये काय, प्रोफेज मध्ये काय झालं होतं, की सेम कॉपीवाले डीएनए एकत्र अशा पद्धतीने सोबत आले होते. मग एकत्र अशा पद्धतीने सोबत आल्यानंतर मिडल प्रोफेज मध्ये काय झालं, त्यांचं स्प्लिटिंग झालं. आता आपण इथे वरती डायग्राम काढली आहे बघा, की सिंगलच इथे दिसतोय, असं नाहीये, की त्या क्रोमोझोम थ्रेडमध्ये एकमेकांच्या कॉपी या अशा पद्धतीने अरेंज झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ते स्ट्रक्चर आपल्याला काहीतरी असं दिसतं. मग मिडल प्रोफेज मध्ये काय होतं, की त्यांचा सेंट्रोमियर जो आहे तो लॉन्जिट्युडिनल स्प्लिट होतो आणि अशा पद्धतीने लॉन्जिट्युडिनल स्प्लिटिंग होतं आणि आपल्याला जो मोनॅड आहे तो डायटच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसतो. सो अशा पद्धतीने लॉन्जिट्युडिनल स्प्लिटिंग ऑफ क्रोमोझोम हेअर टेक्स प्लेस. सो इथपर्यंत आपण डिस्कस केलं होतं मिडल प्रोफेज बद्दल. सो मिडल प्रोफेज मध्ये आपल्याकडे काय होईल, न्यूक्लियर envelope disappears. So here nuclear envelope disappear. क्रोमॅटिन, इथे काय होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं डिसअपिअरन्स होतं, क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन होतं. क्रोमॅटिन इज कंडेन्स अँड डिव्हिजन ऑफ centromere and the formation of spindle fiber takes place. स्प्लिंडर फायबरचं इथे फॉर्मेशन होतं. सो आपण याच्यानंतर बघूया लेट प्रोफेज बद्दल. सो वी आर गोइंग टू डिस्कस नाव लेट प्रोफेज. आफ्टर द मिडल प्रोफेज देर इज अ लेट प्रोफेज फॉर्मेशन टेक्स प्लेस. सो वी आर गोइंग टू डिस्कस नाव लेट प्रोफेज. लेट प्रोफेज मध्ये काय होतं, की सुरुवातीला थेअरी बघूया, नंतर डायग्राम डिस्कस करूया. लेट प्रोफेज मध्ये न्यूक्लिअर membrane and nucleolus disappear. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस इथे डिसअपियर होतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन fragments are merged into the ER. So nuclear membrane fragment are merged into ER. आता ER चं स्ट्रक्चर जेव्हा आपण शिकवतो तेव्हा काय म्हटलं, ER इज अ कंटिन्युअस, काय असतं, एक न्यूक्लिअर मेम्ब्रेनला कंटिन्युअस एक स्ट्रक्चर असतं. रफ ER बघितलं होतं आपण, स्मूथ ER बघितलं होतं ज्याच्यावरती रायबोझोम्स प्रेझेंट असतात. असे काय असतात, रफ ER, स्मूथ ER कोणते प्रेझेंट असतात, ज्याच्यावरती रायबोझोम्स अब्सेंट असतात, असं काहीतरी स्ट्रक्चर बघितलं होतं. मग जे काही आपलं न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर होतं, अशा पद्धतीने न्यूक्लिअर पोर्स होते, तिथे न्यूक्लिअर मेम्ब्रेन होतं आणि तिथून आपल्या सेलमध्ये पूर्ण अशा पद्धतीने एक जाळं आपण डिस्कस केलं होतं, की अशा पद्धतीने एक जाळं तिथे पूर्ण सेलमध्ये आपल्या पसरलेलं आहे. सो इथे काय होतं, की जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ती एनगल्फ केल्या जातं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स आर मर्ज इंटू दी ER. ही सगळी जी मेम्ब्रेन आहे ती ER सोबत मर्ज होते आणि एक सेपरेशन तिथे तयार होतं. म्हणून आपल्याला दिसायला असं दिसतं, की न्यूक्लिअर मेम्ब्रेन बा तिथे गायब झालेली आहे. पण तिथे असं काही नसतं, की ते जे न्यूक्लिअरचं मेम्ब्रेन आहे ते ER सोबत एनगल्फ होऊन जातं, ER सोबत मर्ज होऊन जातं. आता ER सोबत मर्ज झालं त्याच्यामुळे काय होतं, की ती सगळी मेम्ब्रेन असं दिसतं आपल्याला, की ते डिसअपियर झालाय. न्यूक्लियस तिथे डिसअपियर झालाय. आपल्याला असं वाटतं, की बा न्यूक्लियस इथे गायब झालाय. पण असं नसतं, की ते जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते ER सोबत मर्ज होतं. देअरफॉर डिसअपिअरन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. नेक्स्ट पॉइंट राइट डाउन.
disappearance of nuclear membrane. So chromosome become more condensed. Here क्रोमोझोमचं आणखी कंडेन्सेशन होतं. क्रोमोझोम कंडेन्स होत चाललाय आपला हळूहळू. क्रोमोझोम बिकम मोर condensed and it also called as prometaphase. Nuclear envelope start to break. Nuclear envelope starts to break. आणि न्यूक्लिअर एन्व्हलप ब्रेक झाल्यानंतर कशा पद्धतीने स्ट्रक्चर दिसतंय आता ते आपण डिस्कस करूया. सो this is our dividing cell which is in the metaphase and there are presence of astral microtubule. Astral microtubule म्हणजे काय की एक प्रकारचं मायक्रोट्युब्युलचं स्ट्रक्चर असतं. आता मायक्रोट्युब्युल काय करतं ते काही जे काही स्पिंडल फायबर्स असतात मायक्रोट्युब्युल पासून तयार झालेले त्या स्पिंडल फायबरला एकत्र अशा दोन्ही पोल वरती ऍस्ट्रल पोल वरती बांधण्याचं काम करतं. सो दिस आर अवर ऍस्ट्रल मायक्रोट्युब्युल. आपल्याला क्रोमोझोम काय करायचे अरेंज करायचे कशावरती स्पिंडल फायबर्स वरती. तर स्पिंडल फायबर्स काय आहे जेव्हा आपण सायटोप्लाझमचं स्ट्रक्चर शिकलो तेव्हा आपण शिकलो की व्हॉट इज मीन बाय स्पिंडल फायबर आणि मायक्रोट्युब्युल म्हणजे काय. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये असणारे काही जाळे असतात की ज्याच्यामुळे सेलचं एक रिजिड स्ट्रक्चर तयार होतं आणि ते डिवायडिंग करण्यासाठी सेलला मदत करतं. सो दिस इज ऍस्ट्रल मायक्रोट्युब्युल. and here we are going to draw the spindle fibers. आता स्पिंडल फायबर्स आपण बघतोय इथे. स्पिंडल फायबर्स काय आहे एक मायक्रोट्युब्युल पासून बनलेलं स्ट्रक्चर आहे. एक धागा आहे जसं आपण कपडे वाळू घालतो ना की ज्याच्यावर अशी दोरी बांधतो आपण त्याच्यावरती आपण सगळे आपले कपडे वाळू घालतो आणि त्याला चिमटे लावतो की कपडे एकत्र इकडे तिकडे पडू नये म्हणून. तशाच पद्धतीने एक दोरी असते ज्याच्यावरती कपडे वाळू घातले. आपले कपडे म्हणजे इथे कोणते क्रोमोझोम्स आपले तिथे अरेंज असतात. सो this type of structure are present in the cell. So here we are going to draw our chromosome which is longitudinally splitted. सेम कॉपी वाले एका क्रोमोझोमच्या दोन कॉपी प्रेझेंट असतात तुम्हाला माहिती आहे. का बरं प्रेझेंट असतात. एस फेज मध्ये काय झालं होतं आपलं सांगा पटकन. एस फेज मध्ये काय झालं होतं. So this blue structure is a spindle fiber and these are our chromosomes. आता लेट प्रोपेस झाल्यानंतर काय होतं की गॉल्जी कॉम्प्लेक्स एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि न्यूक्लिअर एन्व्हलप हे डिसअपियर होतं. पण हे डिसअपियर का बरं होतं आपल्याला ते मायक्रोस्कोप मध्ये दिसणार नाही. गॉल्जी कॉम्प्लेक्स म्हणू आपण की गॉल्जी कॉम्प्लेक्स गायब झाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम गायब झाला. मग हे गायब का बरं झाले न्यूक्लिअर एन्व्हलप गायब झाला. तर हे आपल्याला ते सेलमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतात ते तिथेच प्रेझेंट असतात. पण काय होतं की सेलची विस्कॉसिटी चेंज होते. त्या विस्कॉसिटी चेंज झाल्यामुळे आपल्याला ते स्पेसिफिक सेल ऑर्गेनेल सेलच्या आतमध्ये दिसत नाही. आपल्याला ते मायक्रोस्कोप मध्ये दिसत नाही. का बरं विस्कॉसिटी चेंज होते ड्यू टू डिहायड्रेशन. विस्कॉसिटी इन्क्रीज झाली तिथे डिहायड्रेशन मुळे. मोर अमाऊंट ऑफ मॉलिक्युल्स तिथे आले. मोर कंडेन्सेशन तिथे झालं. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला तिथे सेल ऑर्गेनेल डिसअपियर झाल्यासारखे दिसतात. सो दिस टाइप ऑफ मेकॅनिझम इज वी हॅव डिस्कस इन दी प्रोफेस. सो आफ्टर द प्रोफेस सेल एंटर्स इनटू दी मेटाफेज. मेटाफेज. सो मेटाफेज मध्ये काय होतं की आता प्रोफेज मध्ये जे क्रोमोझोम्स अस्ताव्यस्त पडलेले होते त्याला आपण काय केलं सुरुवातीला स्पिंडल फायबर वरती अरेंज केले. आता काय करायचंय आपल्याला मेटाफेज मध्ये हे सगळे क्रोमोझोम जे आहेत ते एका इक्वेटोरियल पोझिशन वरती मिडल पोझिशन वरती अरेंज करायचे. सो आपण एक
सुरुवातीला डायग्राम बघूया. So this is equator. Equator is a middle position of the cell. This is astral microtubule. These are spindle fibers. Spindle fibers आपण डॉट डॉट ने थोडं हे करूया, डिनोट करूया. And after that, the chromosomes are arranged at the central position. एकच क्रोमोझोम आपण काढूया जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होऊ नये. तर अशा पद्धतीने आपल्याला क्रोमोझोम्स हे अरेंज करायचे असतात. क्रोमोझोम्स वरती एक स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसतं. हेच स्ट्रक्चर आपण इथे बघूया. तर क्रोमोझोमचं स्ट्रक्चर एक तो क्रोमोझोम काय आहे, अल्टिमेटली कंडेन्स डीएनए आहे. सो या क्रोमोझोम वरती काहीतरी एक स्पिंडल फायबर अटॅच होण्यासाठी काहीतरी स्ट्रक्चर इथे लागलेलं असतं. अशा पद्धतीने स्ट्रक्चर इथे लागलेलं असतं. सो दिस इज, या स्ट्रक्चरला म्हणायचं आपण कायनेटो कोर. सो ई. सो दिस इज कायनेटो कोर. कायनेटो कोर काय आहे, एक स्पिंडल फायबरला अटॅच करण्याची साइड आहे. सो दिस इज स्पिंडल फायबर अटॅचमेंट साइड. आता इथे काय होईल, हा जो क्रोमोझोम आहे इथे स्पिंडल फायबरची एक अटॅचमेंट साइट आहे. इथे एखादी क्लिप लागलेली आहे. या क्लिपने याच्या हुकच्या आधाराने काय होईल की हे दोन्ही क्रोमोझोम दोन साइडला सेपरेट होईल. कुठे सेपरेट होईल, एनाफेज मध्ये. एनाफेज मध्ये काय होईल की हे दोन्ही क्रोमोझोम अशा पद्धतीने अरेंज झालेले आहेत. इथे दोन्ही साइडला कायनेटोकोर लागलेले आहेत. कायनेटोकोरच्या मदतीने स्पिंडल फायबर काय करेल, या दोघांमध्ये काय करेल, सेपरेशन करेल आणि दोघांनाही, दोन्ही क्रोमोझोमला, दोन्ही इक्वल कॉपीजला सेपरेट करेल. आणि हे दोन कॉपी सेपरेट झाल्यानंतर हा स्पिंडल फायबर इकडे त्या कायनेटोकोरला ओढेल, हा स्पिंडल फायबर इकडे कायनेटोकोरला ओढेल. म्हणजे एनाफेज मध्ये काय होईल, मेटाफेज मध्ये काय झालं, फक्त अरेंजमेंट झालं सेंट्रल पोझिशन वरती. मग एनाफेज मध्ये काय होईल, हे दोन्ही क्रोमॅटिन जे आहेत ते सेपरेट होईल. सो दिस, या दोन क्रोमॅटिनला आपण म्हणू शकतो दिस आर दी सिस्टर क्रोमॅटिन. सिस्टर क्रोमॅटिन का बरं म्हटलंय, दोघी सोबत प्रेझेंट आहेत आणि दोघाही एकमेकांच्या कॉपी आहेत. दे हॅव इक्वल कॉपीज. त्या दोघीही एकमेकांच्या इक्वल कॉपीज आहेत. सो बाय द हेल्प ऑफ कायनेटोकोर both the sister chromatins can be separated. This is the equator position of our cell. So this is equator. हा काय आपला इक्वेटर पोझिशन आहे. दिस इज स्पिंडल फायबर. कळतंय तुम्हाला, येस ऑर नो? दिस इज पोल astral microtubule. दिस इज सेंट्रोमियर. आणि इथेच आपला आहे कायनेटोकोर. कायनेटोकोर एक प्रोटीन आहे की ज्या प्रोटीनच्या मदतीने स्पिंडल फायबर त्याच्यावरती अटॅच असतात आणि हे स्पिंडल फायबर काय करतात की दोन्ही अपोजिट पोलने या क्रोमोझोमला असं ओढतात आणि काय होतं, त्यांचं सेपरेशन होतं. कुठे, एनाफेज मध्ये. मेटाफेज मध्ये काय होतं, क्रोमोझोम्स आर अरेंज देमसेल्स ऑन इक्वेटर. सो मेटाफेज मधले आपण हे बघतोय आता काय काय तिथे ऍक्टिव्हिटीज होतं. So first point is chromosomes arranged themselves on equator. Complete formation of spindle fiber apparatus. मॅक्झिमम कंडेन्सेशन. इथे काय होतं, आणखी एक कंडेन्सेशन होतं, मॅक्झिमम कंडेन्सेशन. बरं, हे सगळं होत असताना कोणत्याच प्रकारची जेनेटिक ऍक्टिव्हिटी होत नाही. काहीतरी प्रोफेज मध्ये जेनेटिक ऍक्टिव्हिटी होईल, पण मेटाफेज मध्ये कोणत्याच प्रकारची जेनेटिक ऍक्टिव्हिटी होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला क्रोमोझोम जर काउंट करायचे असेल, सगळे क्रोमोझोम आपले कुठे होईल, इक्वेटरवर अरेंज होईल. अस्ताव्यस्त क्रोमोझोम कुठेच पसरणार नाही.
त्यामुळे काय करू शकतो आपण, या जर आपल्याला एखाद्या सेलमध्ये क्रोमोझोमचा नंबर स्टडी करायचा असेल तर आपण मेटाफेजचा वापर करू शकतो. अँड देअर इज अ नो जेनेटिक ऍक्टिव्हिटी, इट इज बेस्ट विजिबल. सगळ्यात जास्त चांगली दिसणारी फेज कोणती आहे? मेटाफेज. कारण की सगळे क्रोमोझोम्स अरेंज असतात आणि खूप छान पद्धतीने हे मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला दिसतं. सो मॉर्फोलॉजी ऑफ क्रोमोझोम इज अ मोस्ट easily studied in the metaphase, and the chromosomes present in the metaphase are called as metaphasic chromosomes. तर अशा पद्धतीने आपण मेटाफेज स्टडी केली. त्यानंतर बघूया आपण एनाफेज. एनाफेज म्हणजे काय? सो एनाफेज इज अ शॉर्टेस्ट फेज ऑफ सेल सायकल. आता एनाफेज बद्दल म्हटलं होतं की तुम्हाला एनाफेज मध्ये काय होतं की जे आपले क्रोमोझोम्स इक्वेटर वरती अरेंज झालेले आहेत, जे आपले क्रोमोझोम्स इक्वेटर वरती अरेंज झालेले आहेत, त्यांचं काय होतं तिथे सेपरेशन होतं बाय द हेल्प ऑफ कायनेटोकोर. कायनेटोकोर कुठे अटॅच असतो? स्पिंडल फायबरला. सो दिस इज स्पिंडल फायबर अँड दिस इज कायनेटोकोर. आता स्पिंडल फायबर काय करेल? स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट करेल. म्हणजे आता स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट झाला म्हणजे तो असा काय करेल? कॉन्ट्रॅक्ट होईल, त्याचा आकुंचन पावेल. आता स्पिंडल फायबर कुठे अटॅच आहे? कायनेटोकोर वरती अटॅच आहे. मग त्यांचं काय झालं? त्यांचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यावरती काय होईल की जसं त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होईल तसं काय होईल? कायनेटोकोर या साईडला जाईल, एक क्रोमॅटिन, एक सिस्टर क्रोमॅटिन या साईडला जाईल. सो हेअर, सो फर्स्ट लिहून घेऊया, इट इज शॉर्टेस्ट फेज. यामध्ये काय होतं? स्प्लिटिंग ऑफ क्रोमोझोम अँड एक क्रोमोझोम या साईडला आणि एक क्रोमोझोम या साईडला. सो हिअर स्पिंडल फायबर contract and separation of chromatin takes place, and chromatin move towards now audible. Yes, sir. Okay, we'll continue. Screen दिसतंय तुम्हाला? नाही का? नाही सर. Okay, just wait. And now? हो सर. ओके. तर एनाफेज मध्ये काय होईल की आपले जे काही स्पिंडल फायबर्स आहेत ते सेपरेट क्रोमोझोम वरती काय होईल? क्रोमोझोम वरती ते क्रोमोझोम सेपरेशन तिथे होणार आहे. सो सेपरेशन ऑफ क्रोमॅटिन टेक्स प्लेस. क्रोमॅटिन विच सिस्टर क्रोमॅटिन टेक्स प्लेस. क्रोमॅटिन move towards the opposite poles and sister chromatin move apart. आता आता काय होतं की समजा एखादा हे कन्सिडर करा, एखादा तुम्ही कापड कन्सिडर करा, की एखादा कापड आपण असा लावलाय आणि हा कापड असा इथे लावलाय आणि या कापडाला आपण या साईडने ओढतोय आणि या कापडालाच आपण म्हणजे दोन कापड इथे एकमेकांसोबत अटॅच आहे असं कन्सिडर करा. या कापडला आपण समजा या साईडने ओढतोय. तर मग इथे काय झालं? एक प्रकारचं तिथे ट्विस्ट आला, तिथे अशा पद्धतीने टर्न आला. म्हणजे एका एका साईडने काय होते? एक पुलिंग तिथे होतंय. पुलिंग सारखं स्ट्रक्चर तिथे दिसणार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला तिथे स्ट्रक्चर दिसून येतं की त्यावरून आपण सेल डिफरन्शिएट करू शकतो की सेल आपली एनाफेज मध्ये आहे. सो स्पिंडल फायबर एका क्रोमॅटिडला या साईडने ओढतोय, एका क्रोमॅटिडला या साईडने ओढतोय. स्पिंडल फायबर कॉन्ट्रॅक्ट झाले आणि क्रोमोझोम्स काय झाले? अपोजिट पोल वरती मूव्ह झाले. सो अशा पद्धतीने काहीतरी स्ट्रक्चर आपल्याला एनाफेज मध्ये आपल्याला डिस्कस करता येईल, एनाफेज मध्ये आपल्याला दिसेल.
स्प्लिटिंग झाल्यानंतर so this type of structure we can see in the anaphase. So chromosome movement towards the pole is observed. Shape of chromosome can be studied in the anaphase. याच्यामध्ये काय करू शकतो आपण क्रोमोझोमचा शेप हा स्टडी करू शकतो. क्रोमोझोम एक तर मेटासेंट्रिक असू शकतो, एल शेप असू शकतो आणि जे शेप आपला क्रोमोझोम असू शकतो. सो नेक्स्ट फेज इज अवर टेलोफेज. टेलोफेज इज द लास्ट फेज ऑफ द मायटोसिस अँड इट इज रिव्हर्सल ऑफ प्रोफेज. आता प्रोफेज मध्ये काय झालं होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं डिसअपियर झालं होतं, सेल ऑर्गॅनेल जे आहे डिसअपियर झालं होतं, न्यूक्लिओलस डिसअपियर झालं होतं. तर इथे काय होईल, त्याच स्टेजचा रिव्हर्स होईल. म्हणजे जे जे काही सगळं डिसअपियर झालं होतं ते हळूहळू आपल्याला दिसायला सुरुवात होईल. सो टेलोफेज इज अ रिव्हर्स ऑफ प्रोफेज and here reappearance of nuclear membrane and nucleolus also reappear. So जर जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन ईआर ने एनगल्फ केलं होतं, त्यांचं एनगल्फेशन केलं होतं, तर तेच मर्जिंग तिथे ईआर सोबत झालं होतं, तर तेच ईआर काय करेल, ईआर सेम काय करेल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिऑर्गनाइज करण्यास मदत करेल. सो न्यूक्लिअर membrane organized by ER and at the end of telophase क्रोमोझोमचं जे कॉइलिंग झालं होतं, जे कंडेन्सेशन झालं होतं, ते पुन्हा डिकंडेन्सेशन होईल अँड क्रोमोझोम गेट अनकॉइल अँड एक्सपांड. पुन्हा काय होईल, क्रोमोझोम जे अस्ताव्यस्त झालेलं स्ट्रक्चर आपल्याला दिसत होतं, तशाच पद्धतीने स्ट्रक्चर आपल्याला पुन्हा टेलोफेज मध्ये दिसणार आहे. सो मायक्रोट्युब्यूल जे होते न्यूक्लिअर स्पिंडल ॲपरेटसचे, ते काय करतील, सेपरेट होतील आणि सायटोकायनेसिस साठी त्यांचं प्रिपरेशन होईल आणि काहीतरी अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर तिथे दिसणार आहे. सो आपण डिस्कस करूया आता टेलोफेज. टेलोफेजचं स्ट्रक्चर सेलला सायटोकायनेसिस होण्यासाठी ऍक्टिन मायक्रोफिलामेंट नावाचे फिलामेंट जे आहेत ते सेलला डिवाइड करण्यासाठी सेलच्या मिडल मध्ये येतील आणि तिथे त्यांचं रिअरेंजमेंट होतील. आपण म्हटलं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन पुन्हा आपल्याला जशी आहे तशी दिसणार. न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिअपियर्स. न्यूक्लिओलस दिसणार, न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसणार, क्रोमोझोम कसे दिसणार, डिकंडेन्स झालेले क्रोमोझोम आपल्याला तिथे दिसणार आहे. हसू नका, समजून घ्या जरा. ओके, क्रोमोझोम काय झाले आपले तिथे, अनकॉइल झाले, एक्सपांड झाले. सो दिस इज ऍक्टिन मायक्रोफिलामेंट. आता हे सगळं झाल्यानंतर काय होईल, सायटोकायनेसिसची प्रोसेस होईल आणि सेल काय होईल, सेपरेट होईल आणि दोन डॉटर सेल्स मध्ये तयार होईल. सो सायटोकायनेसिस प्रोसेस कशा पद्धतीने होते हे आपण डिस्कस करूया पुढच्या लेक्चर मध्ये. बरं, आता हे सगळं सेल सायकल चालत असताना काहीतरी प्रोटीन्स, काहीतरी सिग्नलिंग मॉलिक्युल्स, हे सगळी प्रोसेस कंट्रोल करत असतात. सो दिस प्रोसेस इज अ कंट्रोल्ड प्रोसेस. सगळे सिग्नलिंग मॉलिक्युल्स याचा खूप मोठा पाथवे आहे. तर हे सगळं काय आपल्याला शिकायची गरज नाही सुरुवातीच्या काळामध्ये. आपण सगळं बेसिकच बघतोय की सेल डिव्हिजन कशा पद्धतीने होते. क्लिअर आहे इथपर्यंत?